कीर्तनाच्या रंगामध्ये नाचत असताना ज्ञानदीप लावू जगी. म्हणून ही ज्ञानाची भूमिका समाजाची तयार व्हावी याच्यासाठी सत्संग कथा कीर्तन आहे. आणि जर इथं आपली ज्ञानाची भूमिका होत नसेल तर अशी अपेक्षा आता माणसांनी सोडून दिली पाहिजे की दुसरीकडे कुठं जाऊन आपली ज्ञानाची भूमिका तयार होईल. आपण ज्ञानसंपन्न होऊ, आपण विवेकी होऊ, आपण विचारवंत होऊ. नाही 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 नाही. विचारवंत तयार करण्याची प्रयोगशाळा म्हणजे कथा आणि कीर्तनाचा मंडप असतो. रेणुका माता की जय. ही प्रयोगशाळा आहे महाराज. इथं विचारवंत घडवायचे आहेत व्यासपीठाला. इथं ज्ञानाची भूमिका तयार करायची आहे समाजाची व्यासपीठाला, संत वाङ्मयाला, पुराण वाङ्मयाला, शास्त्राला. ज्ञानाच्या भूमिकेपर्यंत माणसांना नेऊन पोहोचवायचं आहे. विचारांच्या भूमिकेपर्यंत नेऊन पोहोचवायचं आहे जनमानसाला. म्हणून कथानक आणि त्या कथानका पाठीमागं लपलेलं तत्वज्ञान हे पुराणाचं एक स्वरूप आहे. आपण कथानकापर्यंत गेलो किंवा जातो, पण कथानकाच्या पाठीमागं असलेल्या तत्वज्ञानाच्या भूमिकेपर्यंत बहुतांश वेळेला आपण जाऊ शकत नाहीत. ज्या वेळेला तत्वज्ञानाच्या भूमिकेमध्ये आपण जातो त्यावेळेला ज्ञानाची भूमिका तयार होते.